Okay, listen, Lakshya. So see, in that last lecture we had learned कि say how to define a class, and as I had tell you कि say in the class definition, so there are two parts. The first one is the class declaration, and the second one is the class function definitions. And say in that last lecture we had learned कि say what is the syntax for class declaration, okay, and say what is a private, public, then say what are the members of a class. Then after defining the class, the name of the class will become the new data type in your application, and that data type is called as a user defined data type or abstract data type. And process of data heading, data encapsulation and data abstraction, ह्या ज्या काही कन्सेप्ट्स आहेत ऑफ OOP, these concepts also we had learned in that last lecture. तसे बघा की in that last lecture we had learned की say class declaration in detail there we had learned. Now we have to learn की say how to define a class in your application. म्हणजे तुम्ही कुठलाही प्रोग्राम जर का डेव्हलप करत असाल इन C++ लँग्वेज, तसे in your program how to define a class and say how to use a classes means in your application. तसे बघा की here we have to start with one simple class. इथे आपण एक सिंपल जो क्लास असेल त्या सिंपल क्लासपासून आपल्याला इथे सुरुवात करायची आहे. तसे बघा, सपोज फॉर एक्झाम्पल इफ यू वॉन्ट टू स्टोअर द इन्फॉर्मेशन अबाउट द ऑब्जेक्ट्स, सपोज इफ यू वॉन्ट टू स्टोअर द इन्फॉर्मेशन अबाउट आयटम्स विदिन सम स्टोअर थ्रू युअर ॲप्लिकेशन. म्हणजे तुम्हाला एखादा ॲप्लिकेशन म्हणजे एखादा प्रोग्राम तुम्हाला डेव्हलप करायचा आहे, एखादा सिंपल प्रोग्राम तुम्हाला डेव्हलप करायचा आहे, आणि तुमचा जो प्रोग्राम असेल त्या प्रोग्रामच्या थ्रू तुम्हाला काय करायचं आहे की से एखादा पर्टिक्युलर स्टोअर असेल, ओके, त्या स्टोअरमधले जे डिफरंट आयटम्स आहेत त्या डिफरंट आयटम्सबद्दलची इन्फॉर्मेशन तुम्हाला कम्प्युटरमध्ये स्टोअर करायची आहे, आणि जे काय डिफरंट आयटम्स असतील त्या आयटम्सबद्दलची इन्फॉर्मेशन कम्प्युटरमध्ये स्टोअर केल्यानंतर जेव्हा रिक्वायर्ड असेल त्याला ती कम्प्युटरच्या मेमरीमध्ये ॲक्सेस करून सपोज तुम्हाला मॉनिटरवरती डिस्प्ले करून बघण्याची गरज आहे, किंवा ॲटमच्या रिगार्डिंग तुम्हाला काही आणखी काही इतर ऑपरेशन जर का करायचे असतील, ठीक आहे, मीन्स ॲटमचे परचेसच्या रिगार्डिंग किंवा ॲटमच्या सेलच्या रिगार्डिंग आणखी काही ऑपरेशन्स तुम्हाला करायचे असतील ऑन टू द ॲटम ऑब्जेक्ट थ्रू युअर प्रोग्राम, तसे व्हॉट यू हॅव टू डू इन युअर ॲप्लिकेशन. तुमच्या ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला काय करावं लागेल की से यू हॅव टू डिफाईन अ क्लास टू रिप्रेझेंट द आयटम ऑब्जेक्ट्स, बिकॉज ॲज हॅड टेल यू ऑलरेडी पण मी तुम्हाला सांगितलं बघा की व्हाईल डेव्हलपिंग द सॉफ्टवेअर इन एनी OOP लँग्वेज, से व्हॉट यू हॅव टू डू, तसे थ्रू युअर सॉफ्टवेअर, say on through your software on whatever the objects you have to perform the operation. म्हणजे जेव्हा तुम्ही एखादा प्रोग्राम डेव्हलप करणार किंवा एखादा ॲप्लिकेशन डेव्हलप करणार इन एनी OOP लँग्वेज, तर तुमच्या प्रोग्रामच्या थ्रू तुम्हाला ज्या ऑब्जेक्ट्सवरती तुमच्या प्रोग्राममध्ये ऑपरेशन करायचे आहेत, ओके, ते जे ऑब्जेक्ट असतील त्या ऑब्जेक्टला रिप्रेझेंट करण्यासाठी तुम्हाला क्लास तुमच्या प्रोग्राममध्ये डिफाईन करावा लागेल. आणि से बघा की आता जर तुम्हाला एक सिंपल प्रोग्राम डेव्हलप करायचा असेल त्या सिंपल प्रोग्रामच्या थ्रू जर तुम्हाला एखादा पर्टिक्युलर स्टोअर जे असेल, ओके, स्टोअर मीन्स दादा ते कुठलंही स्टोअर असू शकतं, एखादा क्लॉथ स्टोअर असेल किंवा जनरल स्टोअर असेल, ओके, किंवा एनी शॉपिंग मॉल म्हणूया आपण. आता शॉपिंग मॉलमध्ये बरेच सारे डिफरंट आयटम्स असतात आणि त्या डिफरंट आयटम्सवरती डिफरंट इन्फॉर्मेशन परफॉर्म केली जाते, की कोणतेही आयटम जे असतील ते परचेस केल्यानंतर त्यांची इन्फॉर्मेशन कम्प्युटरमध्ये स्टोअर केली जाते. नंतर कोणकोणते आयटम्स शॉपमध्ये किंवा मॉलमध्ये अवेलेबल आहेत त्यांच्याबद्दलची इन्फॉर्मेशन जर आपल्याला बघायची असेल तर ती आपण मॉनिटरवरती डिस्प्ले करून बघू शकतो, किंवा काही इतर ऑपरेशन पण आपण आयटम्सवरती करू शकतो इन टू एनी ऑफ द स्टोअर. तसं सपोज तुम्हाला सिंपल प्रोग्राम डेव्हलप करायचा आहे की त्या प्रोग्रामच्या थ्रू तुम्हाला आयटम्सबद्दलची इन्फॉर्मेशन कम्प्युटरमध्ये स्टोअर करायची आहे, आणि आयटम्सबद्दलची इन्फॉर्मेशन सपोज तुम्हाला मॉनिटरवरती डिस्प्ले करण्याचं ऑपरेशन फक्त करायचं आहे. मीन्स तुम्हाला इथे एक सिंपल प्रोग्राम डेव्हलप करायचा, समजा की त्या प्रोग्रामच्या थ्रू तुम्हाला आयटम हे जे ऑब्जेक्ट आहे ह्या आयटम्स ऑब्जेक्टबद्दलची इन्फॉर्मेशन कम्प्युटरमध्ये स्टोअर करायची आहे, म्हणजे कोणतं ऑपरेशन करायचं आहे तर आयटमची इन्फॉर्मेशन कम्प्युटरमध्ये स्टोअर करायचं ऑपरेशन करायचं आहे, आणि जी इन्फॉर्मेशन कम्प्युटरमध्ये स्टोअर केली असेल आयटम्सबद्दलची ती फक्त मॉनिटरवरती बघण्याचं ऑपरेशन करायचं आहे, म्हणजे डिस्प्ले करण्याचं ऑपरेशन करायचं आहे. याच्या व्यतिरिक्त आयटमवरती जे इतर ऑपरेशन असतील ते इतर ऑपरेशन्स परफॉर्म इतर ऑपरेशन सध्या आपल्याला सपोज परफॉर्म करायचे नाही आहे. एक सिंपल प्रोग्राम आहे की त्या प्रोग्रामच्या थ्रू आपल्याला आयटम ऑब्जेक्टवरती ऑपरेशन करायचे आहे, आणि कोणते आयटम कोणते ऑपरेशन तर फक्त स्टोरिंग द इन्फॉर्मेशन अबाउट द आयटम अँड डिस्प्लेइंग द इन्फॉर्मेशन अबाउट द आयटम. एवढेच फक्त दोन ऑपरेशन मला आयटम ऑब्जेक्टवरती करायचे आहेत. आणि आयटम ऑब्जेक्टची काय काय इन्फॉर्मेशन स्टोअर करायची आहे तर सपोज आय हॅव टू स्टोअर द आयटम नंबर अँड प्राईज ऑफ द आयटम, म्हणजे फक्त आयटमचा नंबर स्टोअर करायचा आहे आणि प्राईज स्टोअर करायची आहे. मला इतर जी इन्फॉर्मेशन असेल आयटमची, की आयटमचं नाव काय असेल, ओके, आयटमची मॅन्युफॅक्चरिंग डेट काय असेल, कोणत्या कंपनीचं असेल, काय कलर वगैरे असेल, ही इन्फॉर्मेशन समजा मला स्टोअर करायची नाही आहे इन माय सिंपल प्रोग्राम. मला एक सिंपल प्रोग्राम डेव्हलप करायचा आहे की त्या प्रोग्रामच्या थ्रू तुम्हाला
त्या प्रोग्रामच्या थ्रू मला आयटमची इन्फॉर्मेशन कम्प्युटरमध्ये स्टोअर करायची आहे आणि मॉनिटरवरती डिस्प्ले करण्याचं ऑपरेशन करायचं आहे. हे दोनच ऑपरेशन करायचे आहे, स्टोअर करणे आणि डिस्प्ले करणे. ओके, ॲक्च्युली तुम्ही आयटम्सवरती आणखी इतर पण ऑपरेशन करू शकतात तुमच्या प्रोग्राम थ्रू. पण मला इथे एक सिम्पल प्रोग्राम डेव्हलप करायचा आहे. त्या सिम्पल प्रोग्राम थ्रू मला फक्त आयटमची इन्फॉर्मेशन स्टोअर करून मॉनिटरवरती डिस्प्ले करण्याचं ऑपरेशन करायचं आहे. ओके, किंवा तुम्ही समजा स्टुडंटची इन्फॉर्मेशन स्टोअर करून मॉनिटरवरती डिस्प्ले करण्याचं ऑपरेशन जर करायचं असेल, किंवा स्टुडंटवरती आणखी काही ऑपरेशन जर का करायचे असतील, किंवा अकाउंटची इन्फॉर्मेशन स्टोअर करून अकाउंटची इन्फॉर्मेशन मॉनिटरवरती डिस्प्ले करणे, किंवा अकाउंटच्या रिलेटेड आणखी काही दुसरे ऑपरेशन जर का करायचे असतील, तर तुम्हाला कोणताही जो ऑब्जेक्ट असेल त्या ऑब्जेक्टवरती जर तुम्हाला तुमच्या ॲप्लिकेशन थ्रू, तुमच्या प्रोग्रामच्या थ्रू जर ऑपरेशन जर करायचे असतील, तर त्या ऑब्जेक्टला रिप्रेझेंट करणारा क्लास तुम्हाला डिफाईन करावा लागेल इन टू युअर ॲप्लिकेशन. ओके, तर इथे मला आयटम्स हे जे ऑब्जेक्ट आहे हे ऑब्जेक्ट कन्सिडर करायचे आहे. यू मे नीड टू इन युअर अदर प्रोग्राम्स यू मे नीड टू कन्सिडर द स्टुडंट ऑब्जेक्ट, बुक ऑब्जेक्ट, अकाउंट ऑब्जेक्ट ऑर व्हॉट एव्हर ऑब्जेक्ट्स इन द रिअल वर्ल्ड सिस्टम. ओके, तर इथे आपल्याला आयटम ऑब्जेक्ट कन्सिडर करायचे आहे. तर जर तुम्हाला आयटम ऑब्जेक्टच्या करस्पॉन्डिंग म्हणजे आयटम ऑब्जेक्टवरती जर तुमच्या ॲप्लिकेशन थ्रू ऑपरेशन करायचे असतील, तर इन युअर ॲप्लिकेशन व्हॉट यू हॅव टू डिफाईन अ क्लास टू बिल्ड आयटम ऑब्जेक्ट. आणि हाऊ टू डिफाईन अ क्लास, तर तुम्ही आधी क्लास डिक्लेरेशन करणार. क्लास डिक्लेरेशन कसं करणार तुम्ही, तसे यू हॅव टू राईट अ क्लास कीवर्ड फॉलोड बाय यू हॅव टू गिव्ह अ नेम टू अ क्लास. तर तुम्ही क्लासला जेव्हा नाव देणार, तर नाव कोणतं देणार, तर ज्या ऑब्जेक्टला रिप्रेझेंट करण्यासाठी तुम्ही क्लास डिफाईन करतात त्यानुसार तुम्ही त्याला ॲप्रोप्रिएट नाव देणार. तर मी आयटम ऑब्जेक्टसाठी क्लास डिफाईन करतो आहे, तर मी त्या क्लासला नाव दिलं समजा आयटम. जर तुम्ही स्टुडंटसाठी क्लास डिफाईन करत असाल, तुमच्या क्लासला नाव देणार तुम्ही स्टुडंट, अकाउंट, बुक ऑर अदरवाईज व्हॉट एव्हर. ओके, तर क्लास आणि इथे मी क्लासला नाव काय दिलं, आयटम असं नाव दिलं. नंतर से हॅव टू राईट इन द बॉडी ऑफ अ क्लास, ओपनिंग ब्रेस अँड क्लोजिंग ब्रेस. आणि इनसाइड द बॉडी ऑफ अ क्लास आय हॅव टू डिक्लेअर द मेंबर्स ऑफ द क्लास. तर आता कोणताही जो क्लास असेल त्या क्लासमध्ये तुम्ही डेटा मेंबर्स घेऊ शकतात आणि मेंबर फंक्शन्स तुम्ही घेऊ शकतात. तर जे डेटा मेंबर्स घेणार तुम्ही ते तुम्ही कशाच्या करस्पॉन्डिंग घेणार, तर ज्या ऑब्जेक्टसाठी तुम्ही क्लास डिफाईन करतायत त्या ऑब्जेक्टच्या कोणकोणत्या प्रॉपर्टीची इन्फॉर्मेशन तुम्हाला तुमच्या ॲप्लिकेशनमध्ये रिक्वायर्ड आहे. तर सपोज मला हा जो सिम्पल प्रोग्राम डेव्हलप करायचा आहे, त्या सिम्पल प्रोग्राम तुम्हाला कोणत्या ऑब्जेक्टवरती ऑपरेशन करायचं आहे, आयटम ऑब्जेक्टवरती करायचे आहे. तर आयटम ऑब्जेक्टच्या करस्पॉन्डिंग मला कोणकोणत्या प्रॉपर्टीची इन्फॉर्मेशन स्टोअर करायची आहे, तर हाऊ टू स्टोअर द इन्फॉर्मेशन अबाउट द नंबर ऑफ द आयटम अँड प्राईस ऑफ आयटम. म्हणजे कोणकोणत्या प्रॉपर्टी कन्सिडर करायच्या आहे मला फक्त तर नंबर आणि प्राईस ऑफ द आयटम. आयटम कोड असेल, आयटम नेम असेल, आयटम कलर असेल, मॅन्युफॅक्चरिंग डेट असेल, अशा इतर पण प्रॉपर्टीज असू शकतात टू द आयटम ऑब्जेक्ट. पण मला ह्या सिम्पल प्रोग्राममध्ये मला आयटम ऑब्जेक्टच्या कोणत्या प्रॉपर्टीच्या व्हॅल्यू म्हणजे आयटम ऑब्जेक्टची कोणती इन्फॉर्मेशन स्टोअर करायची फक्त तर आयटमचा नंबर आणि आयटमची प्राईस. ओके, आणि आयटमवरती मला कोणते ऑपरेशन्स करायचे आहे माझ्या ह्या सिम्पल प्रोग्राम थ्रू ऑपरेशन्स कोणते करायचे आहे, तर मला फक्त आयटमची इन्फॉर्मेशन कम्प्युटरमध्ये स्टोअर करण्याचं ऑपरेशन करायचं आहे, कम्प्युटरमध्ये स्टोअर करण्याचं ऑपरेशन करायचं आहे. आणि आयटमची इन्फॉर्मेशन मॉडवरती जर कम्प्युटरच्या मेमरीमध्ये स्टोअर असेल तर ती मॉडवरती डिस्प्ले करण्याचं ऑपरेशन करायचं आहे लाईक दिस. म्हणजे ऑपरेशन कोणते करायचे मला स्टोअर करणे आणि डिस्प्ले करणे. तर कोणताही जो क्लास असेल, कोणताही जो ऑब्जेक्ट असेल त्या ऑब्जेक्टची इन्फॉर्मेशन जर तुम्ही कम्प्युटरमध्ये स्टोअर करण्याचं ऑपरेशन जर काय करत असाल तर त्या ऑपरेशनसाठी तुम्ही जे फंक्शन घेणार त्या फंक्शनला तुम्ही कोणतेही नाव देऊ शकतात. स्टोअर नाव द्या किंवा इनपुट नाव द्या, कारण आपण ते युजरकडनं घेऊन आपण कम्प्युटरमध्ये स्टोअर करणार. ओके, किंवा त्याला म्हणतात तुम्ही गेट डेटा असं पण नाव तुम्ही देऊ शकतात. कोणतं नाव देऊ शकतो तुम्ही गेट डेटा. ओके, तर गेट डेटा म्हणजे काय की एका आयटमची इन्फॉर्मेशन आपण घेणार युजरकडनं आणि कम्प्युटरमध्ये स्टोअर करणार. तर त्या ऑपरेशनला तुम्ही काय म्हणणार तर गेट डेटा ऑपरेशन असं म्हणणार. त्या फंक्शनला तुम्ही गेट डेटा असं नाव देऊ शकतात किंवा गेट डेटाच नाव द्यायला पाहिजे असं नाही आहे, तुम्ही इतर कुठलंही नाव देऊ शकता त्याला. ओके, स्टोअर नाव देऊ शकतात किंवा रीड नाव देऊ शकतात किंवा इनपुट नाव देऊ शकतात. म्हणजे कोणताही जो ऑब्जेक्ट असेल त्या ऑब्जेक्टवरती त्या ऑब्जेक्टची इन्फॉर्मेशन कम्प्युटरमध्ये स्टोअर करायचं ऑपरेशन जे असेल त्याला मी नाव घेणार आहे गेट डेटा माझ्या प्रोग्राममध्ये. नंतर कोणत्याही ऑब्जेक्टची इन्फॉर्मेशन जर कम्प्युटरमध्ये स्टोअर केली असेल युझिंग द गेट डेटा ऑपरेशन, म्हणजे गेट डेटा ऑपरेशन करून जर स्टोअर केली असेल आणि ती जर मॉडवरती डिस्प्ले करायची असेल तर त्या डिस्प्ले करण्याच्या ऑपरेशनसाठी तुम्ही जे फंक्शन लिहिणार त्या फंक्शनला तुम्ही डिस्प्ले लिहू शकतात किंवा पुट डेटा लिहू शकतात. पुट डेटा म्हणजे काय की त्या आयटमची इन्फॉर्मेशन मॉडवरती डिस्प्ले करणे. किंवा कोणतेही नाव तुम्ही देऊ शकतात, आउटपुट नाव घेऊ शकतात, एनी नेम डझंट मॅटर. म्हणजे कोणताही जो ऑब्जेक्ट असेल त्या ऑब्जेक्टच्या करस्पॉन्डिंग जे प्रॉपर्टीज असतील ठीक आहे त्या प्रॉपर्टीज आणि त्या ऑब्जेक्ट करस्पॉन्डिंग कोणकोणते ऑपरेशन्स तुम्हाला करायचे आहे ते तुम्ही आधी आयडेंटिफाय करणार. म्हणजे ते बघा की व्हाईल डेव्हलपिंग द प्रोग्राम तुम्ही काय करणार की तुमचा जो प्रोग्राम असेल त्या प्रोग्रामच्या थ्रू तुम्हाला कोणत्या ऑब्जेक्टवरती ऑपरेशन करायचे आहे ते तुम्ही आधी डिसाईड करणार. ओके, नंतर तुमच्या प्रोग्रामच्या थ्रू तुम्हाला ज्या ऑब्जेक्टवरती ऑपरेशन करायचे असतील
त्या ऑब्जेक्टवरती ऑपरेशन करताना कोणकोणती इन्फॉर्मेशन तुम्हाला त्या ऑब्जेक्टची लागणार आहे ते तुम्ही ठरवून घेणार. आणि त्या ऑब्जेक्टच्या कोणत्या प्रॉपर्टीजच्या करस्पॉन्डिंग व्हॅल्यूज तुम्हाला तुमच्या ॲप्लिकेशनमध्ये लागणार आहे, तुमच्या प्रोग्राममध्ये लागणार आहे, ते तुम्ही त्या प्रॉपर्टीज तुम्ही आयडेंटिफाय करून घेणार. नंतर त्या ऑब्जेक्टवरती तुम्हाला कोणकोणते ऑपरेशन्स तुम्हाला करायचे आहे ते ऑपरेशन्स तुम्ही आयडेंटिफाय करून घेणार. अँड देन यू हॅव टू डिफाईन अ क्लास टू रिप्रेझेंट दॅट ऑब्जेक्ट. नंतर मग काय करणार तुम्ही की तो जो ऑब्जेक्ट असेल त्या ऑब्जेक्टला रिप्रेझेंट करणारा क्लास डिफाईन करणार. आणि तो जो क्लास असेल तो क्लास डिफाईन करताना क्लास कीवर्ड फॉलोड बाय यू हॅव टू गिव्ह द अप्रोप्रिएट नेम टू द क्लास अँड इनसाइड द बॉडी ऑफ अ क्लास यू हॅव टू डिक्लेअर द डेटा मेंबर्स अँड मेंबर फंक्शन ऑफ द क्लास. म्हणजे क्लासमध्ये तुम्ही मेंबर डिफाईन करणार, डिक्लेअर करणार आणि किंवा डिफाईन करणार. आणि मेंबर जे घेणार तर डेटा मेंबर तुम्ही कशाच्या करस्पॉन्डिंग घेणार तर ऑब्जेक्टच्या प्रॉपर्टीच्या करस्पॉन्डिंग तुम्ही डेटा मेंबर घेणार. म्हणजे कोणकोणती इन्फॉर्मेशन तुम्हाला स्टोअर करायची त्या ऑब्जेक्टची त्या करस्पॉन्डिंग तुम्ही व्हेरिएबल घेणार. आणि मेंबर फंक्शन्स कोणते घेणार तर त्या ऑब्जेक्टवरती तुम्हाला कोणकोणते ऑपरेशन करायचे तुमच्या ॲप्लिकेशनमध्ये त्या ऑपरेशनच्या करस्पॉन्डिंग तुम्ही फंक्शन्स घेणार. म्हणजे ते ऑपरेशन करण्यासाठी तुम्ही इथे फंक्शन्स घेणार. ओके. आणि जनरली काय असतं बघा की कोणताही जो ऑब्जेक्ट असतो तो ऑब्जेक्ट जेव्हा आपण रिप्रेझेंट करणार आपल्या ॲप्लिकेशन थ्रू, आपल्या प्रोग्रामच्या थ्रू, तर त्या ऑब्जेक्टची इन्फॉर्मेशन जी आपण कम्प्युटरमध्ये स्टोअर करणार थ्रू अवर प्रोग्राम, तर ती इन्फॉर्मेशन जी असेल ती फक्त ज्या ऑब्जेक्टची इन्फॉर्मेशन असेल त्या ऑब्जेक्टच्या ऑपरेशनलाच ती इन्फॉर्मेशन ॲक्सेबल असायला पाहिजे. इतर ऑब्जेक्टच्या ऑपरेशनला ती ॲक्सेबल व्हायला नको. तर त्यासाठी म्हणून कोणत्याही ऑब्जेक्टची इन्फॉर्मेशन स्टोअर करण्यासाठी आपण जे डेटा मेंबर घेणार ते जनरली प्रायव्हेट घेतले जातात, जेणेकरून की त्यांच्यामध्ये जो डेटा असेल तो डेटा हाईड करून ठेवता आला पाहिजे आणि तो फक्त त्या ऑब्जेक्टच्याच ऑपरेशनला ॲक्सेबल राहिला पाहिजे. इतर ऑब्जेक्टच्या ऑपरेशनला तो विनाकारण ॲक्सेबल नको. कारण तो डेटा कोणाचा आहे ॲटम ऑब्जेक्टचा जर असेल तर ॲटम ऑब्जेक्टच्याच ऑपरेशनला ॲक्सेबल असला पाहिजे. अकाउंट ऑब्जेक्टचा असेल तर अकाउंट ऑब्जेक्टच्याच ऑपरेशनला ॲक्सेबल असला पाहिजे. जर काही डेटा तुम्हाला असं वाटत असेल की एखाद्या ऑब्जेक्टचा काही डेटा हा त्या ऑब्जेक्टच्या ऑपरेशनला पण ॲक्सेबल राहिला पाहिजे आणि इतर ऑब्जेक्टच्या ऑपरेशनला पण जर ॲक्सेबल राहिला पाहिजे असेल तर तुम्ही तो डेटा स्टोअर करण्याचे जे व्हेरिएबल असतील ते तुम्ही पब्लिक पण घेऊ शकतात. ओके. पण जनरली द डेटा मेंबर्स म्हणजे कोणत्याही ऑब्जेक्टचा डेटा स्टोअर करण्यासाठी तुम्ही जे व्हेरिएबल घेणार ते जनरली प्रायव्हेट घेतले जातात. ओके. आणि जर प्रायव्हेट घेतलं तर त्यांच्यामध्ये जो डेटा असेल तो डेटा फक्त त्या ऑब्जेक्टच्या ऑपरेशनलाच ॲक्सेबल राहील, इतर ऑब्जेक्टच्या ऑपरेशनला ॲक्सेबल राहणार नाही. आणि जे फंक्शन्स असतात तर कोणत्याही ऑब्जेक्टवरती आपल्याला जे ऑपरेशन्स असतात ते ऑपरेशन्सच्या करस्पॉन्डिंग आपण फंक्शन्स घेणार इनसाइड द बॉडी ऑफ अ क्लास. तर कोणत्याही ऑब्जेक्टचे जे ऑपरेशन्स असतात ते ऑपरेशन्स आपल्याला त्या प्रोग्राममध्ये त्या ऑब्जेक्टवरती कुठे पण करण्याची गरज असू शकते. म्हणजे जेव्हा तुम्ही ॲप्लिकेशन डेव्हलप करणार, प्रोग्राम डेव्हलप करणार इन एनी ओपी लँग्वेज, तर त्या प्रोग्राममध्ये कोणत्याही क्लास जो असेल तो ज्या ऑब्जेक्टसाठी तुम्ही डिफाईन केला आहे त्या ऑब्जेक्टवरती जे ऑपरेशन्स आहे ते ऑपरेशन तुम्हाला तुमच्या ॲप्लिकेशनमध्ये कुठे पण ते ऑपरेशन त्या ऑब्जेक्टवरती करण्याची गरज असते. ते ऑब्जेक्ट तुम्ही तुमच्या ॲप्लिकेशनमध्ये कुठे पण क्रिएट करणार इन युअर ॲप्लिकेशन आणि तिथे तुम्हाला त्या ऑब्जेक्टवरती जर ऑपरेशन करायचे असतील ऑफ दॅट ऑब्जेक्ट तर ते ऑपरेशन त्या क्लासच्या बाहेर पण ॲक्सेबल राहायला पाहिजे. त्यासाठी जनरली ऑपरेशनसाठी जे फंक्शन्स आपण डिफाईन करणार ते जनरली आपण काय घेतो तर पब्लिक घेतो. ओके. पण असं काही नाही की तुम्ही डेटा मेंबर्स हे प्रायव्हेटच, सर्व डेटा मेंबर्स हे तुम्ही प्रायव्हेटच घ्यायला पाहिजे आणि सर्व मेंबर फंक्शन तुम्ही पब्लिकच घ्यायला पाहिजे. ओके. तुम्ही डेटा मेंबर्स पण पब्लिक घेऊ शकतात आणि फंक्शन्स पण तुम्ही प्रायव्हेट घेऊ शकतात. ठीक आहे. पण जनरली डेटा मेंबर्स आर डिक्लेअर्ड ॲज अ प्रायव्हेट अँड मेंबर फंक्शन्स आर डिक्लेअर्ड ॲज अ पब्लिक. कारण डेटा मेंबर्समध्ये जो डेटा असेल तो फक्त त्या मेंबर फंक्शनलाच ॲक्सेबल असला पाहिजे. मात्र मेंबर फंक्शन ऑपरेशन करण्याचे असतात आणि ऑपरेशन आपल्याला त्या क्लासच्या बाहेर पण करण्याची गरज असते त्या ऑब्जेक्टवरती, ज्या ऑब्जेक्टसाठी तो क्लास असेल त्या ऑब्जेक्टवरती. म्हणून आपण जनरली ऑपरेशन जे असतील ते ऑपरेशन्स आपण पब्लिक डिफाईन करतो. तर त्यानुसार मी इथे काय करेल तर जो आयटमसाठी मी जो क्लास डिफाईन करतो आहे त्या क्लासमध्ये मी डेटा मेंबर कोणते घेईल तर आयटमचा नंबर स्टोअर करण्यासाठी व्हेरिएबल घेईल आणि आयटमची प्राईस स्टोअर करण्यासाठी इथे व्हेरिएबल घेईल. आता आयटमचा नंबर म्हणजे काय तर ते इंटिजर व्हॅल्यू असेल. ओके. तर आयटमचा नंबर स्टोअर करण्यासाठी जो व्हेरिएबल मी घेईल तो मी इंटिजर प्रकारचा घेईल. म्हणजे असे बघा की जेव्हा तुम्ही कोणत्याही क्लासमध्ये जेव्हा तुम्ही डेटा मेंबर घेणार तर ते तुम्ही किती घेणार हे मी तुम्हाला सांगितलं. कोणते घेणार, कोणत्या प्रॉपर्टीच्या रेस्पेक्ट घेणार आणि कोणत्या प्रकारचे घेणार इट डिपेंड्स अपॉन द डेटा. त्याचा आयटमचा नंबर म्हणजे काय असेल तर इंटिजर व्हॅल्यू असेल. आयटमची प्राईज स्टोअर करण्यासाठी जो डेटा मेंबर तुम्ही घेणार तो काय घेणार तुम्ही तो फ्लोट घेणार. कारण प्राईस म्हणजे काय असेल तर अमाऊंट असेल आणि अमाऊंट म्हणजे काय असेल तर फ्लोटमध्ये असू शकते. 25 रुपये 50 पैसे, 27 रुपये 25 पैसे लाईक दिस फ्लोटमध्ये पण असू शकते. त्यामुळे आपण प्राईस स्टोअर करण्यासाठी जो व्हेरिएबल असेल तो काय घेणार आपण फ्लोट घेणार. आणि याच्या आधी मी पब्लिक नाही लिहिलं किंवा प्रायव्हेट नाही लिहिलं, मीन्स दिज आर प्रायव्हेट. कारण बाय डिफॉल्ट जे मेंबर असतात क्लासचे ते काय असतात तर प्रायव्हेट असतात. तर जे डेटा मेंबर असतील ते जनरली प्रायव्हेट घेण्याची गरज असते. तर मी इथे प्रायव्हेट कीवर्ड लिहिला तरी चालेल, नाही लिहिला तरी चालतो. कारण बाय डिफॉल्ट दे आर प्रायव्हेट. तर जे डेटा मेंबर असतील ते मी काय घेतले तर प्रायव्हेट घेतले. आणि डेटा मेंबर जे घेतले हे कशाचे करस्पॉन्डिंग घेतले तर कोणत्या ऑब्जेक्टसाठी क्लास डिफाईन करायचा आहे त्या ऑब्जेक्टच्या कोणत्या प्रॉपर्टीची इन्फॉर्मेशन आपल्याला आपल्या ॲप्लिकेशन रिक्वायर्ड आहे. तर तुमच्या प्रोग्राममध्ये तुम्ही जो क्लास डिफाईन करतायत तो ज्या ऑब्जेक्टसाठी डिफाईन करतायत त्या ऑब्जेक्टच्या कुठल्या प्रॉपर्टीजच्या करस्पॉन्डिंग इन्फॉर्मेशन तुम्हाला तुमच्या प्रोग्राममध्ये रिक्वायर्ड आहे. जर मला आयटमची
आयटमचं नाव पण स्टोअर करायचं असेल, म्हणजे आयटमवरती कोणते ऑपरेशन करायचे आहे ते ऑपरेशन करताना आयटमचं नाव पण रिक्वायर्ड असेल, आयटमची मॅन्युफॅक्चरिंग डेट पण रिक्वायर्ड असेल, आयटमचा कलर पण रिक्वायर्ड असेल किंवा इतर इन्फॉर्मेशन रिक्वायर्ड असेल, तर त्याच्या करस्पॉन्डिंग पण मी व्हेरिएबल्स तिथे ह्या आयटम क्लासमध्ये घेऊ शकतो. यू कॅन टेक ॲज मेनी डेटा मेंबर्स ॲज यू वॉन्ट. ओके, करस्पॉन्डिंग टू द प्रॉपर्टी ऑफ द ऑब्जेक्ट. नंतर जे ऑपरेशन्स असतील त्या ऑपरेशन करस्पॉन्डिंग फंक्शन्स घेणार आणि फंक्शन्स हे जनरली आपण पब्लिक घेतो, तर आपण पब्लिक सेक्शन लिहिणार आणि पब्लिक सेक्शन लिहिण्यासाठी पब्लिक कीवर्ड फॉलोड बाय कोलन आणि इथे फंक्शन्स लिहिणार. तर फंक्शन्स आपण इथे कोणते ऑपरेशन करायचे आपल्याला, आता मला जो सिंपल प्रोग्राम इथे डेव्हलप करायचा आहे त्या सिंपल प्रोग्रामच्या थ्रू मला फक्त आयटमचा नंबर आणि प्राईस ही जी इन्फॉर्मेशन आहे ही कम्प्युटरमध्ये स्टोअर करण्याचं ऑपरेशन करायचं आहे आणि आयटमचा नंबर आणि प्राईस ही इन्फॉर्मेशन ऑटोते डिस्प्ले करण्याचं ऑपरेशन करायचं आहे. जे कम्प्युटरमध्ये स्टोअर असेल ते ऑटोते डिस्प्ले करण्याचं ऑपरेशन करायचं आहे. ठीक आहे, तर जे कोणताही जो ऑब्जेक्ट असेल त्या ऑब्जेक्टची इन्फॉर्मेशन कम्प्युटरमध्ये स्टोअर करण्याचं जे ऑपरेशन आहे ते ऑपरेशन करण्याचे फंक्शन तुम्ही लिहिणार. त्या फंक्शनला नाव तुम्ही स्टोअर घेऊ शकतात, गेट डेटा घेऊ शकतात, इनपुट घेऊ शकतात, कुठलेही. मी इथे गेट डेटा असं नाव घेतो त्या फंक्शनला, पण इथे मी एक गेट डेटा नावाचं फंक्शन लिहितो. ओके, आणि कोणत्याही ऑब्जेक्टची इन्फॉर्मेशन ऑटोते डिस्प्ले करण्याचं जे ऑपरेशन आहे ते ऑपरेशन करण्यासाठी तुम्ही जे फंक्शन लिहिणार त्या फंक्शनला नाव तुम्ही डिस्प्ले घेऊ शकतात, आउटपुट घेऊ शकतात, प्रिंट घेऊ शकतात, पुट डेटा घेऊ शकतात. मी ते नाव घेतो, समजा पुट डेटा असं नाव घेतो. यू कॅन टेक एनी नेम. ओके, मी हा जो क्लास आहे ह्या क्लासमध्ये मी 2 फंक्शन्स घेतो करस्पॉन्डिंग टू 2 ऑपरेशन आय हॅव टू परफॉर्म. मला माझ्या या सिंपल प्रोग्रामच्या थ्रू आयटमवरती फक्त कोणते ऑपरेशन करायचे आहे, आयटमची इन्फॉर्मेशन युजरकडनं घ्यायची आहे आणि कम्प्युटरमध्ये स्टोअर करायचे आहे आणि कम्प्युटरमधनं मॉडलमध्ये डिस्प्ले करायचे आहे. हे 2च ऑपरेशन करायचे आहे. आज आणखी काही ऑपरेशन करायचे असतील तुम्हाला आयटमवरती तर आणखी फंक्शन्स तुम्ही इथे घेऊ शकतात. काही कॅल्क्युलेट फंक्शन असेल किंवा आयटमच्या रिगार्डिंग काही सेलच्या करस्पॉन्डिंग फंक्शन असतील, परचेसच्या करस्पॉन्डिंग फंक्शन असतील, तर ते ऑपरेशन करण्यासाठी पण तुम्ही फंक्शन्स इथे घेऊ शकतात. तर ह्या क्लासमध्ये मला समजा 2च ऑपरेशन करायचे आहे, तर हे 2 ऑपरेशनसाठी मी गेट डेटा आणि पुट डेटा फंक्शन लिहिल. ओके, आणि नंतर जो क्लास आहे त्या क्लासची बॉडी मी इथे क्लोज करेल आणि आफ्टर द क्लोजिंग ब्रेस आय टू पुट द सेमिकोलन. पण आता तुम्ही म्हणणार की हे जे फंक्शन्स आहेत गेट डेटा आणि पुट डेटा, तर यांना आर्ग्युमेंट्स तुम्ही किती घेणार, कोणते घेणार आणि रिटर्न टाईप काय घेणार. तर गेट डेटा फंक्शन जे असेल हे कशासाठी कोणत्या ऑपरेशन करण्यासाठी घेतो आपण की ह्या फंक्शनला आपण काय ह्या फंक्शनला युजर काय पास करेल तर आयटमचा नंबर आणि आयटमची प्राईस देईल ॲज अ इनपुट आणि ते फंक्शन काय करेल 3 इन्फॉर्मेशन कम्प्युटरमध्ये स्टोअर करेल. इट डज नॉट रिटर्न एनी व्हॅल्यू आणि म्हणून हे जे फंक्शन असेल ह्या फंक्शनचा रिटर्न टाईप मी लिहितो व्हाईड. म्हणजे जनरली गेट डेटा फंक्शन जे असेल स्टोअर करण्याचं जे फंक्शन असेल आयटमची इन्फॉर्मेशन किंवा ऑब्जेक्टची इन्फॉर्मेशन त्याचा रिटर्न टाईप जनरली काय असेल व्हाईड. कारण ते फंक्शन काय करेल फक्त युजरकडनं इन्फॉर्मेशन घेईल आणि कम्प्युटरच्या मेमरीमध्ये स्टोअर करेल. इट विल नॉट रिटर्न एनी व्हॅल्यू. म्हणून गेट डेटा फंक्शनचा रिटर्न टाईप काय घेतला मी व्हाईड. आणि याला आर्ग्युमेंट किती घेणार तर हे फंक्शनला आपण इनपुट काय देणार आहे हे कोणतं ऑपरेशन करण्यासाठी आपण डिफाईन इथे घेतो या क्लासमध्ये तर आयटमची इन्फॉर्मेशन कम्प्युटरमध्ये स्टोअर करणे. तर आयटमची इन्फॉर्मेशन आपण त्याला इनपुट देणार. आयटमची कोणती इन्फॉर्मेशन तर नंबर आणि प्राईस. तर आयटमचा नंबर आपण इनपुट देणार आहे तर तो नंबर जो आपण इनपुट देणार या फंक्शनला तो स्टोअर करण्यासाठी एक व्हेरिएबल इथे घेणार तुम्ही, एक आर्ग्युमेंट तुम्ही घेणार आणि आयटमची प्राईस आपण ह्या फंक्शनला इनपुट देणार आहे. तर त्यासाठी आपण इथे याला दुसरा आर्ग्युमेंट घेणार, ती प्राईस जी असेल ती रिसिव्ह करणे. म्हणजे हे फंक्शन जेव्हा तुम्ही कॉल करणार तुमच्या प्रोग्राममध्ये तर तुमच्या प्रोग्राममध्ये हे फंक्शन जेव्हा तुम्ही कॉल करणार तर जिथे कॉल करणार तिथून तुम्ही एका आयटमची इन्फॉर्मेशन त्याला पास करणार. म्हणजे आयटमचा नंबर आणि आयटमची प्राईस पास करणार. ते एन आणि पी मध्ये येईल. ओके, आणि 3 इन्फॉर्मेशन ह्या गेट डेटा फंक्शनने काय करायला पाहिजे तर आयटमचा नंबर जो असेल तो नंबर व्हेरिएबलमध्ये स्टोअर करायला पाहिजे आणि आयटमची जी प्राईस असेल ती प्राईस व्हेरिएबलमध्ये स्टोअर करायला पाहिजे. कारण आयटमचं नंबर आणि प्राईस स्टोअर करणे म्हणजे आयटमची इन्फॉर्मेशन स्टोअर करणे आपण व्हेरिएबल कोणते घेतले आहे या क्लासमध्ये तर नंबर आणि प्राईस व्हेरिएबल घेतले आहे. तर हे जे गेट डेटा फंक्शन आहे हे आपण डिक्लेअर करताना त्याला नाव घेतलं मी गेट डेटा, रिटर्न टाईप घेतला व्हाईड आणि आर्ग्युमेंट किती घेतले 2 आर्ग्युमेंट्स घेतले. 2 आर्ग्युमेंट्स काय घेतले कारण त्याला आपण ते फंक्शन कोणतं ऑपरेशन करण्यासाठी आपण घेतो आहे तर त्याला आपण आयटमची इन्फॉर्मेशन पास करणार आहे ते कम्प्युटरमध्ये स्टोअर करेल. तर आयटमची कोणती इन्फॉर्मेशन पास करणार आयटमचा नंबर पास करणार आणि प्राईस पास करणार. तर 3 इन्फॉर्मेशन त्याने रिसिव्ह करायला पाहिजे आणि स्टोअर कुठे करायला पाहिजे तर स्टोअर करण्याचे जे व्हेरिएबल घेतले आहे त्यामध्ये स्टोअर करायला पाहिजे. ओके, त्यानुसार आपण त्याला डिफाईन करणार. ओके, इथे फक्त आपण काय केलं त्याला डिक्लेअर केलं इनसाइड द बॉडी ऑफ अ क्लास. नंतर दुसरं जे फंक्शन आहे आता हे झालं गेट डेटा फंक्शन. म्हणजे कोणत्याही ऑब्जेक्टसाठी जेव्हा तुम्ही क्लास डिफाईन करणार तर त्या क्लासमध्ये तुम्ही गेट डेटा फंक्शन जर तुम्हाला लिहायचं असेल टू स्टोअर द इन्फॉर्मेशन ऑफ द ऑब्जेक्ट म्हणजे कोणत्याही ऑब्जेक्टची इन्फॉर्मेशन युजर इनपुट घेऊन ती कम्प्युटरमध्ये स्टोअर करण्याचं ऑपरेशन करण्यासाठी जर फंक्शन लिहित असाल त्या फंक्शनला जनरली नाव घेणार तुम्ही गेट डेटा किंवा कुठलंही नाव देऊ इच्छितात. पण त्याला आर्ग्युमेंट किती घेणार तर आर्ग्युमेंट किती घेणार तर त्या ऑब्जेक्टची जी काही इन्फॉर्मेशन त्याला इनपुट द्यायची आहे तेवढी सर्व इन्फॉर्मेशन रिसिव्ह करण्यासाठी तुम्ही आर्ग्युमेंट घेणार. ओके, टू द गेट डेटा फंक्शन आणि ते फंक्शन काय करेल ती इन्फॉर्मेशन कम्प्युटरमध्ये स्टोअर करेल. म्हणजे कम्प्युटरमध्ये स्टोअर करेल म्हणजे की ह्या व्हेरिएबल्समध्ये स्टोअर करेल जे व्हेरिएबल्स तुम्ही घेतले असतील आयटमची इन्फॉर्मेशन स्टोअर करणे किंवा ऑब्जेक्टची इन्फॉर्मेशन स्टोअर करणे त्या व्हेरिएबल्समध्ये रिटर्न करणारे म्हणून व्हाईड. हे झालं
हाऊ टू डिफाईन अ इनपुट फंक्शन. याला तुम्ही इनपुट फंक्शन असं पण म्हणू शकतात ऑफ द ऑब्जेक्ट. ओके. आणि कोणत्याही ऑब्जेक्टची इन्फॉर्मेशन स्टोअर केल्यानंतर जर मला वाटतं ते डिस्प्ले करायची आहे तर हे त्या फंक्शनला मी नाव घेतलं पुट डेटा, किंवा तुम्ही डिस्प्ले घेऊ शकतात किंवा आउटपुट घेऊ शकतात, किंवा त्याला आउटपुट फंक्शन पण तुम्ही म्हणणार ऑफ द ऑब्जेक्ट. तर ऑब्जेक्टचं जे आउटपुट फंक्शन तुम्ही डिफाईन करणार, ते आउटपुट फंक्शन डिफाईन करताना कसं डिफाईन करणार, त्या फंक्शनला तुम्ही नाव घेणार ॲप्रोवेट, मी त्याला नाव दिलं पुट डेटा. तर ते फंक्शन फक्त काय करेल की नंबर आणि प्राईजमध्ये म्हणजे आयटमची इन्फॉर्मेशन जी असेल नंबर आणि प्राईज व्हेरिएबलमध्ये जी कम्प्युटरच्या मेमरीमध्ये स्टोअर असेल ती फक्त त्याला मॉनिटरमध्ये डिस्प्ले करण्याचं ऑपरेशन करायचं आहे. मग त्याला फक्त कम्प्युटरच्या मेमरीमधून इन्फॉर्मेशन घ्यायची आहे आणि मॉनिटरमध्ये डिस्प्ले करायची आहे. मग त्याला काही इनपुट देण्याची गरज आहे का आपल्याला, किंवा ते काही रिटर्न करणार आहे का, नथिंग. म्हणून ते जे पुट डेटा फंक्शन आहे त्या पुट डेटा फंक्शनला आर्ग्युमेंट 0 घेणार आपण. आणि ह्या फंक्शनला जर आर्ग्युमेंट 0 घ्यायचे असतील तर तुम्ही एम्प्टी स्क्वेअर ब्रॅकेट एम्प्टी ब्रॅसेस लिहू शकतात किंवा त्यामध्ये वाईड लिहू शकतात तुम्ही. आणि हे फंक्शन रिटर्न पण काय करणार नाही, म्हणजे रिटर्न टाईप काय लिहिणार तुम्ही वाईड. म्हणजे बघा जनरली जे आउटपुट फंक्शन असतं त्या आउटपुट फंक्शनला आर्ग्युमेंट पण नसतात आणि रिटर्न टाईप पण नसेल, कारण आउटपुट फंक्शन फक्त काय करतं की मेमरीमधनं व्हॅल्यू घेईल आणि मॉनिटरमध्ये डिस्प्ले करेल. म्हणजे आयटमची इन्फॉर्मेशन डिस्प्ले करेल. तर आयटमची काय काय इन्फॉर्मेशन, तर नंबर आणि प्राईस रिलमध्ये जी इन्फॉर्मेशन असेल ती डिस्प्ले करण्यासाठी आपण हे फंक्शन घेणार पुट डेटा. ओके. जनरली जे इनपुट फंक्शन असतं त्या इनपुट फंक्शनला आर्ग्युमेंट जे असतील त्या आर्ग्युमेंट तुम्ही किती घेणार आणि कोणते घेणार, तर ते इनपुट फंक्शन कोणत्या ऑब्जेक्टची इन्फॉर्मेशन स्टोअर करण्यासाठी घेताय तुम्ही, त्या ऑब्जेक्टची काय काय इन्फॉर्मेशन त्यानुसार तुम्ही त्याला आर्ग्युमेंट घेणार. आणि जे आउटपुट फंक्शन असेल पुट डेटा त्याला तुम्ही आर्ग्युमेंट 0 घेणार. 0 आर्ग्युमेंट जर असतील ते एम्प्टी पॅरेंथेसिस किंवा त्या पॅरेंथेसिसमध्ये तुम्ही व्हाईट लिहिलं, व्हाईट इंडिकेट दॅट देर आर नो आर्ग्युमेंट्स. त्यानुसार तुम्ही से हॅव टू डिक्लेअर द गेट डेटा अँड पुट डेटा फंक्शन, इनपुट अँड आउटपुट फंक्शन विदिन द क्लास टू रिप्रेझेंट एनी ऑफ द ऑब्जेक्ट. कोणत्याही ऑब्जेक्टला हे आयटमसाठी मी सांगितलं. सिमिलर टू दिस फॉर स्टुडंट ऑल्सो, अकाउंट ऑल्सो ऑर एनी ऑब्जेक्ट. कोणत्याही ऑब्जेक्टसाठी जेव्हा तुम्ही क्लास डिफाईन करणार तर त्या क्लासमध्ये तुम्ही व्हेरिएबल जे असतील ते तुम्ही किती घेणार आणि कोणत्या प्रकारचे घेणार, इट डिपेंड्स अपॉन द प्रॉपर्टीज ऑफ द ऑब्जेक्ट. ओके. आणि फंक्शन्स तुम्ही किती घेणार आणि कोणते घेणार, इट डिपेंड्स अपॉन द ऑपरेशन्स करस्पॉन्ड टू दॅट ऑब्जेक्ट ऑर द ऑपरेशन्स दॅट यू हॅव टू परफॉर्म ऑन टू दॅट ऑब्जेक्ट इन युअर ॲप्लिकेशन ऑर इन युअर प्रोग्राम. त्यानुसार तुम्ही फंक्शन घेणार. प्रत्येक क्लासमध्ये जनरली इनपुट आणि आउटपुट फंक्शन असतीलच. याच्या व्यतिरिक्त आणखी पण फंक्शन्स तुम्ही घेऊ शकतात. फॉर सिम्प्लिसिटी इथे मी एक सिंपल प्रोग्राम इथे आपण एक सिंपल क्लास कन्सिडर करतो आहे, त्यासाठी म्हणून मी इथे फंक्शन्स फक्त 2 असले आणि जे इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन पण कमीत कमी घेतली. म्हणजे आयटमचा फक्त नंबर आणि प्राईस फक्त मी स्टोअर कन्सिडर केला आहे, इतर गोष्टी मी कन्सिडर केलेला नाही. यू कॅन ॲड एनी नंबर ऑफ मेंबर्स, एनी नंबर ऑफ डेटा मेंबर्स ऑर एनी नंबर ऑफ ऑपरेशन्स इनसाइड युअर क्लास. ओके. तर दिस इज हाऊ टू डिफाईन अ क्लास टू रिप्रेझेंट एनी ऑफ द ऑब्जेक्ट. कोणत्याही ऑब्जेक्टला रिप्रेझेंट करण्यासाठी क्लाससाठी डिफाईन करणार. आता जर तुम्हाला स्टुडंटसाठी जर क्लास डिफाईन करायचा असेल, स्टुडंट ऑब्जेक्टसाठी टू रिप्रेझेंट द स्टुडंट ऑब्जेक्ट, आणि तुमच्या प्रोग्राममध्ये जर स्टुडंटच्या करस्पॉन्डिंग तुम्हाला समजा स्टुडंटच्या कोणकोणत्या प्रॉपर्टीज, ते सपोज स्टुडंटचा रोल नंबर, स्टुडंटचं नाव, स्टुडंटचं एज, स्टुडंटचा क्लास, याप्रमाणे जर इन्फॉर्मेशन स्टोअर करायची असेल, सपोज इफ यू वॉन्ट टू स्टोअर द रोल नंबर ऑफ अ स्टुडंट, नंतर नेम ऑफ अ स्टुडंट, नंतर एज ऑफ अ स्टुडंट, नंतर क्लास इन विच ही स्टडिंग ऑफ द स्टुडंट, किंवा आणखी काही इन्फॉर्मेशन, काही सब्जेक्टचे मार्क्स पण तुम्हाला स्टोअर करायचे असतील. ओके. सपोज तुम्हाला स्टुडंटचे डिफरंट सब्जेक्ट जे असतील, सपोज फिजिक्सचे मार्क्स किंवा केमिस्ट्रीचे मार्क्स, कम्प्युटर सायन्सचे मार्क्स, ओके, नंतर सपोज मॅथ्सचे मार्क्स, ते पण तुम्हाला स्टोअर करायचे असतील तर दे आर कॉल्ड एज द प्रॉपर्टी ऑफ द स्टुडंट. ओके. म्हणजे स्टुडंट ऑब्जेक्टच्या करस्पॉन्डिंग तुम्हाला रोल नंबर, नेम, एज, ओके, क्लास, मार्क्स ऑफ फिजिक्स, मार्क्स ऑफ केमिस्ट्री, कम्प्युटर सायन्स, मॅथ्स, वॉटेवर, किंवा फिजिक्स, नंतर इलेक्ट्रॉनिक्स, कम्प्युटर सायन्स, मॅथ्स, ओके, आणि समजा टोटल मार्क्स पण तुम्हाला स्टोअर करायचे आहे. ओके. तर व्हॉट एव्हर द इन्फॉर्मेशन दॅट यू हॅव टू स्टोअर थ्रू युअर ॲप्लिकेशन, थ्रू युअर प्रोग्राम अबाउट द ऑब्जेक्ट, त्यानुसार तुम्ही तिथे त्याच्या प्रॉपर्टी असतील त्या प्रॉपर्टीच्या करस्पॉन्डिंग तुम्ही इथे व्हेरिएबल्स घेणार. यू कॅन टेक ॲज मेनी व्हेरिएबल्स ॲज यू वॉन्ट. ओके. आणि ऑपरेशन जे करायचे असतील, सपोज तुम्हाला स्टुडंटवरती जर ऑपरेशन करायचे असतील की स्टुडंटची इन्फॉर्मेशन स्टोअर करण्याचं ऑपरेशन करायचं आहे, म्हणजे गेट डेटा, ही सर्वची इन्फॉर्मेशन आहे. आता ही सर्व इन्फॉर्मेशन म्हणजे स्टुडंटचा रोल नंबर, नेम, एज, क्लास, मार्क्स ऑफ फिजिक्स, इलेक्ट्रॉनिक्स, कम्प्युटर सायन्स, मॅथ, हे तुम्ही स्टोअर करणार आणि टोटल तुम्ही कॅल्क्युलेट करणार. ओके. कारण या मार्क्सवरून आपण टोटल कॅल्क्युलेट करू शकणार. नंतर म्हणजे स्टोअर करताना काय काय स्टोअर करायचं आहे त्यानुसार तुम्ही स्टोअर करणार. नंतर डिस्प्ले जर करण्याचं ऑपरेशन करायचं असेल तर पुट डेटा, आणि आणखी टोटल मार्क्स कॅल्क्युलेट करण्याचं ऑपरेशन करायचं असेल तर कॅल्क्युलेट नावाचं फंक्शन पण तुम्ही घेऊ शकतात, कॅल्क्युलेट.
म्हणजे यानुसार तुम्ही जर स्टुडंटची इन्फॉर्मेशन स्टोअर करून जर स्टुडंटचे टोटल मार्क्स पण कॅल्क्युलेट करायचे असतील तुम्हाला तुमच्या प्रोग्राममध्ये, तर मग तुम्ही स्टोअर करण्यासाठी ऑपरेशन, डिस्प्ले करण्यासाठी ऑपरेशन आणि कॅल्क्युलेट ऑपरेशन याच्या करस्पॉन्डिंग तुम्ही इथे काय लिहिणार तर फंक्शन्स घेणार इन द बॉडी ऑफ युअर क्लास, तुमच्या क्लासच्या बॉडीमध्ये. ओके, सो दिस इज हाऊ टू डिफाईन अ क्लास. ठीक आहे, तुम्ही क्लास डिफाईन कसं करणार टू रिप्रेझेंट एनी ऑफ द ऑब्जेक्ट. ओके, कोणत्याही ऑब्जेक्टला रिप्रेझेंट करण्यासाठी. जसं आपण स्ट्रक्चर डिफाईन करताना फक्त प्रॉपर्टीच्या करस्पॉन्डिंग फक्त व्हेरिएबल्स घेत होतो इन द बॉडी ऑफ अ स्ट्रक्चर, बट इन द बॉडी ऑफ अ क्लास तुम्ही प्रॉपर्टीच्या करस्पॉन्डिंग व्हेरिएबल घेणार आणि ऑपरेशनच्या करस्पॉन्डिंग फंक्शन्स पण घेणार. जेव्हा तुम्ही ऑब्जेक्टसाठी क्लास डिफाईन करणार इन C++ लँग्वेज प्रोग्राम तर त्यावेळेला. आणि वन्स यू आर डिफाईन द क्लास, एकदा तुम्ही क्लास डिफाईन केला की क्लासचे जे नाव तुम्ही दिलं इथे आयटम. ठीक आहे, दिस विल बिकम न्यू डेटा टाईप इन युअर ॲप्लिकेशन, इन युअर प्रोग्राम. तिथे तो काय तयार होईल तर एक नवीन डेटा टाईप तयार होईल. डेटा टाईप म्हणजे काय की ज्याप्रमाणे INT, फ्लोट, कॅर हे जे डेटा टाईप्स इनबिल्ट आहेत त्यानुसार इथे आयटम नावाचा एक नवीन डेटा टाईप तयार होईल. म्हणजे तुमच्या प्रोग्राममध्ये इन युअर C++ प्रोग्राम आयटम नावाचा एक नवीन डेटा टाईप तयार होईल. आणि कोणताही जो डेटा टाईप असतो त्या डेटा टाईपचे आपण व्हेरिएबल्स क्रिएट करू शकतो, म्हणजे डिक्लेअर करू शकतो. ओके, जसं मी इथे इंटिजर व्हेरिएबल डिक्लेअर केला, फ्लोट व्हेरिएबल डिक्लेअर केला, तसं आयटम प्रकारचे पण आपल्याला व्हेरिएबल डिक्लेअर करता येतील. सो मी आयटम प्रकारचा व्हेरिएबल डिक्लेअर केला x, ठीक आहे, किंवा आयटम प्रकारचा व्हेरिएबल डिक्लेअर केला मी y. ओके, किंवा आयटम प्रकारचा व्हेरिएबल डिक्लेअर केला मी z. यू कॅन डिक्लेअर ॲज मेनी व्हेरिएबल्स. ओके, किंवा तुम्ही ॲरे पण डिक्लेअर करू शकतात ऑफ आयटम क्लास. तर डझंट मॅटर, जर तुम्ही कोणताही जो क्लास असेल त्या क्लास प्रकारचे जर व्हेरिएबल तुम्ही डिक्लेअर केले, एकदा तुम्ही क्लास डिफाईन केला तर तुमच्या C++ लँग्वेजच्या प्रोग्राममध्ये एनिवेअर कुठे पण जर तुम्ही त्या क्लास प्रकारचे जर व्हेरिएबल डिक्लेअर केले तर दिस क्लास व्हेरिएबल्स आर कॉल्ड एज अ ऑब्जेक्ट इन युअर ॲप्लिकेशन. यांना ॲक्च्युली ॲप्लिकेशन म्हणजे प्रोग्राममध्ये काय म्हणणार तर ऑब्जेक्ट्स असं म्हणणार. ओके, मीन्स हे बघा व्हॉट इज अन ऑब्जेक्ट इन अ C++ लँग्वेज प्रोग्राम और इन अ OOP लँग्वेज प्रोग्राम. कुठली जी OOP लँग्वेज असेल त्या OOP लँग्वेजमध्ये जेव्हा तुम्ही प्रोग्राम डेव्हलप करणार त्या प्रोग्राममध्ये तुम्ही ऑब्जेक्ट कशाला म्हणणार, जसं रिअल लाईफमध्ये आपण ऑब्जेक्ट कशाला म्हणतो तर एनिथिंग इज कॉल्ड एज अन ऑब्जेक्ट. बट प्रोग्राममध्ये तुम्ही ऑब्जेक्ट कशाला म्हणणार प्रॅक्टिकली तर कोणताही जो क्लास असतो त्या क्लास प्रकारचा जो व्हेरिएबल तुम्ही डिक्लेअर करणार, जे व्हेरिएबल्स तुम्ही डिक्लेअर करणार दॅट व्हेरिएबल्स आर कॉल्ड एज अ ऑब्जेक्ट्स. आणि हे व्हेरिएबल्स जेव्हा तुम्ही डिक्लेअर करणार तर प्रत्येक व्हेरिएबलसाठी मेमरी अलॉट केली जाते. ओके, तर हे जे ऑब्जेक्ट असतील ह्या ऑब्जेक्टसाठी पण मेमरी अलॉट केली जाईल. आणि ती मेमरी केव्हा अलॉट केली जाते तर रन टाईमाला, ॲप्लिकेशन जेव्हा रन केलं जाईल त्यावेळेला. आणि म्हणून त्यांना रन टाईम एंटिटीज असं पण म्हटलं जातं ऑब्जेक्टला. ऑब्जेक्ट्स आर ऑल्सो कॉल्ड एज द रन टाईम एंटिटीज. रन टाईम एंटिटी, एंटिटीज म्हणजेच ऑब्जेक्ट, एंटिटी म्हणजेच काय ऑब्जेक्ट, म्हणजे रन टाईम ऑब्जेक्ट किंवा रन टाईम एंटिटीज असं पण म्हटलं जातं इन द OOP लँग्वेजेस. म्हणजे OOP लँग्वेजेसमध्ये क्लास प्रकारचे जे व्हेरिएबल असतात त्या व्हेरिएबल्सला ऑब्जेक्ट असं म्हटलं जातं किंवा रन टाईम एंटिटीज असं म्हटलं जातं. कारण ते रन टाईमला म्हणजे डायनॅमिकली क्रिएट केले जातात, म्हणजे त्यांच्यासाठी मेमरी डायनॅमिकली अलॉट केली जाते. म्हणून दे आर कॉल्ड एज द ऑब्जेक्ट्स ऑर रन टाईम एंटिटीज. ऑर अदरवाईज दे आर ऑल्सो कॉल्ड एज द इन्स्टन्स ऑफ द क्लास. आणखी तिसरं नाव कुठलं आहे इन्स्टन्स ऑफ अ क्लास. म्हणजे XYZ हे जे व्हेरिएबल्स मी डिक्लेअर केले ऑफ द आयटम क्लास तर दिस व्हेरिएबल्स आर कॉल्ड एज द आयदर ऑब्जेक्ट्स or runtime entries or they are also called as the instance of a class. म्हणजे X is the instance of item class, Y is the instance of item class, Z is one instance of item class. Means here I had declared the 3 instance of the item class or 3 objects of the item class. म्हणजे item class प्रकारचे मी 3 ऑब्जेक्ट मी क्रिएट केले. आणि जेव्हा तुम्ही कोणत्याही क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करणार, आता इथे कोणत्याही क्लासचा जेव्हा तुम्ही एक ऑब्जेक्ट क्रिएट करणार तर इंटू दिस वन ऑब्जेक्ट यू कॅन स्टोअर इन्फॉर्मेशन अबाउट वन रिअल वर्ल्ड ऑब्जेक्ट. मीन्स वाट की आता इथे आपण हा एक्स काय तर आयटम क्लास प्रकारचा ऑब्जेक्ट आहे, तर ह्या एक्समध्ये मी एका रिअल वर्ल्डमधल्या एका आयटमची इन्फॉर्मेशन स्टोअर करू शकतो. गेट इट? मीन्स वाट की एका आयटमची इन्फॉर्मेशन मी एक्समध्ये स्टोअर करणार, दुसऱ्या आयटमची इन्फॉर्मेशन मी वायमध्ये स्टोअर करू शकतो, तिसऱ्या आयटमची इन्फॉर्मेशन मी झेडमध्ये स्टोअर करू शकतो. गेट इट? म्हणजे असं बघा की कोणताही क्लास, आता मी जर स्टुडंट क्लास डिफाईन केला असेल तर स्टुडंट क्लासचे जर मी ऑब्जेक्ट क्रिएट केले स्टुडंट S1, S2, S3, S1मध्ये मी एका स्टुडंटची इन्फॉर्मेशन स्टोअर करू शकतो, S2मध्ये मी दुसऱ्या स्टुडंटची इन्फॉर्मेशन, S3मध्ये मी तिसऱ्या स्टुडंटची. सिमिलर टू स्ट्रक्चर व्हेरिएबलला आपण स्ट्रक्चर शिकलो आहे सीमध्ये, तर स्ट्रक्चर व्हेरिएबलप्रमाणेच इथे क्लास व्हेरिएबल जे असतील त्याला ऑब्जेक्ट म्हणणार आणि तुमच्या प्रोग्राममधल्या एका ऑब्जेक्टमध्ये तुम्ही एका रिअल वर्ल्ड सिस्टममधल्या ऑब्जेक्टची इन्फॉर्मेशन स्टोअर करतात, म्हणजे रिअल वर्ल्ड सिस्टममधल्या एका ऑब्जेक्टची. म्हणजे आयटम क्लासच्या एक्स ऑब्जेक्टमध्ये मी रिअल वर्ल्ड सिस्टममध्ये म्हणजे एक जे स्टोअर असेल त्या स्टोअरमधल्या एका कुठल्या तरी आयटमची इन्फॉर्मेशन, आणि आयटमची इन्फॉर्मेशन म्हणजे काय, त्या आयटमचा नंबर आणि प्राईस स्टोअर करणार. कारण त्या क्लासमध्ये आपण
कोणती इन्फॉर्मेशन स्टोअर करणे व्हेरिएबल घेतलं आहे नंबर आणि प्राईस. वायमध्ये मी एका आयटमचा नंबर म्हणजे एक्समध्ये मी म्हणजे एक्स डॉट नंबर आणि एक्स डॉट प्राईजमध्ये एका आयटमची इन्फॉर्मेशन, वाय डॉट नंबर आणि वाय डॉट प्राईजमध्ये दुसऱ्या आयटमची इन्फॉर्मेशन, झेड डॉट नंबर आणि झेड डॉट प्राईजमध्ये तिसऱ्या आयटमची इन्फॉर्मेशन. जसं स्ट्रक्चर व्हेरिएबलमध्ये करतो तसं. पण से बघा म्हणजे एक्स ऑब्जेक्टमध्ये नंबर आणि प्राईजमध्ये एका आयटमची इन्फॉर्मेशन, वाय ऑब्जेक्टमध्ये नंबर आणि प्राईजमध्ये दुसऱ्या आयटमची इन्फॉर्मेशन, झेड ऑब्जेक्टमध्ये नंबर आणि प्राईजमध्ये तिसऱ्या आयटमची इन्फॉर्मेशन. पण एक गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायची आहे की जेव्हा आपण क्लास डिफाईन करतो तर क्लासमध्ये जे प्रायव्हेट डेटा मेंबर असतात हे क्लासमध्येच ॲक्सेसिबल असतात. म्हणजे हे नंबर आणि प्राईस व्हेरिएबल जे असतील जे तुम्ही आयटम क्लासमध्ये घेतले आहे हे फक्त तुम्हाला गेट डेटा आणि पुट डेटा फंक्शनमध्येच डायरेक्टली ॲक्सेसिबल करता येतील हे व्हेरिएबल्स. पण हा जो क्लास आहे ह्या क्लासचा हा जो ऑब्जेक्ट आहे हा जो तुम्ही मेनमध्ये क्रिएट केला असेल, आता समजा हे जे डिक्लेरेशन आहे हे तुम्ही कुठे केलं आहे तर मेन फंक्शनमध्ये केलं आहे. म्हणजे ह्या प्रमाणे तुम्ही मेन फंक्शन डिफाईन केला आहे इंटिजर मेन. आणि हे जे डिक्लेरेशन आहे आयटम क्लास जो आहे ह्या आयटम क्लासचे जे ऑब्जेक्ट आहे एक्स वाय आणि झेड हे तुम्ही कुठे डिक्लेअर केलं आहे मेन फंक्शनमध्ये जर डिक्लेअर केले असतील. ओके, तर मेन इज नॉट अ मेंबर फंक्शन ऑफ आयटम क्लास. मेन हे नॉर्मल फंक्शन आहे, हे काही आयटम क्लासचं मेंबर नाही आहे. त्यामुळे आयटम क्लासमध्ये हे जे प्रायव्हेट डेटा मेंबर्स आहेत नंबर आणि प्राईज हे तुम्हाला मेन फंक्शनमध्ये ॲक्सेस करता येणार नाही डायरेक्टली. ठीक आहे, पण हे जे डेटा मेंबर्स आहे तुम्हाला गेट डेटा आणि पुट डेटा फंक्शनमध्ये ॲक्सेस करता येतील पण मेनमध्ये ते ॲक्सेस करता येणार नाही. मग तुम्ही म्हणणार की हाऊ टू स्टोअर द इन्फॉर्मेशन इन टू दॅट मेंबर्स. म्हणजे आता इथे तुम्ही आयटम क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट केला मेनमध्ये. ओके, आयटम क्लासचा ऑब्जेक्ट तयार केला एक्स वाय झेड. आता एक्समध्ये तुम्हाला नंबर आणि प्राईजमध्ये इन्फॉर्मेशन स्टोअर करायची आहे. तर एक्स डॉट नंबर जर तुम्ही इथे लिहित असाल एक्स डॉट नंबर असाईन सपोज आयटमचा नंबर असेल 11 आणि एक्स डॉट प्राईज असाईन आयटमची प्राईस जर असेल 25.50 ह्याप्रमाणे जर स्टेटमेंट तुम्ही मेनमध्ये लिहित असाल तर दिस स्टेटमेंट विल नॉट वर्क बिकॉज नंबर अँड प्राईज members are the private members and private member are not accessible to the outside member function, outside functionला ते ॲक्सेबल नसतात. तर मग ते तुम्ही करणार कसं, जे पब्लिक असतात ते ॲक्सेबल असतात. ओके, म्हणजे बघा की कोणत्याही क्लासचा तुम्ही ऑब्जेक्ट क्रिएट केल्यानंतर त्या ऑब्जेक्टसाठी तुम्ही त्या क्लासमधले जे मेंबर्स आहेत ते तुम्ही ॲक्सेस करू शकतात एनिवेअर. पण कोणतेही ॲक्सेस करू शकतात, पब्लिक जे असतील ते ॲक्सेस करू शकतात, प्रायव्हेट तुम्ही ॲक्सेस करता येणार नाही. म्हणजे बघा की आता आयटम क्लासचे जे ऑब्जेक्ट क्रिएट केले एक्स वाय झेड ह्या एक्स ऑब्जेक्टसाठी आपण गेट डेटा आणि पुट डेटा हे जे पब्लिक मेंबर आहे हे आपण ॲक्सेस करू शकतो कुठे पण, मेनमध्ये पण आणि एनिवेअर बिकॉज दे आर पब्लिक. पण एक्ससाठी आपण नंबर आणि प्राईस डायरेक्टली ॲक्सेस करू शकत नाही. तर मग आता एक्ससाठी जर आपण गेट डेटा जर ॲक्सेस करत असूया जे पब्लिक फंक्शन आहे तर आपण ते गेट डेटा ॲक्सेस करून गेट डेटा ॲक्सेस कसं करणार तर एक्स डॉट गेट डेटा असं आपण ॲक्सेस करणार हे मेंबर फंक्शन जे फंक्शन आहे ते. म्हणजे बघा कोणताही जो क्लास असेल त्या क्लासचा जो ऑब्जेक्ट आहे त्या ऑब्जेक्टसाठी तुम्ही त्या क्लासमधले जे मेंबर्स आहेत ते तुम्ही जर तुम्हाला क्लासच्या बाहेर जर ॲक्सेस करायचे असतील तर क्लासच्या कोणत्याही क्लासमधले जे मेंबर असतात हे जर तुम्हाला क्लासच्या बाहेरच्या फंक्शनमध्ये, आता मेन इज द आउटसाईड क्लास, मेन काही क्लासमधलं फंक्शन नाही आहे. जर तुम्हाला क्लासमध्ये जे मेंबर्स आहेत हे जर त्या क्लासमधल्याच फंक्शनमध्ये ॲक्सेस, आता नंबर आणि प्राईस जर तुम्हाला गेट डेटा किंवा पुट डेटामध्ये ॲक्सेस करायचे असतील डायरेक्टली ॲक्सेस करू शकतात बाय रायटिंग नंबर अँड प्राईस. किंवा गेट डेटा फंक्शन जर तुम्हाला पुट डेटा फंक्शनमध्ये कॉल करायचं असेल किंवा पुट डेटा फंक्शन जर तुम्हाला गेट डेटा फंक्शनमध्ये कॉल करायचं असेल तसं पण तुम्ही करू शकतात. वन मेंबर फंक्शन कॅन कॉल द अनदर मेंबर फंक्शन आणि ते डायरेक्टली कॉल करता येईल. म्हणजे गेट डेटामध्ये जर तुम्हाला पुट डेटा कॉल करायचं असेल तर डायरेक्टली कॉल करता येईल, पुट डेटामध्ये जर तुम्हाला गेट डेटा कॉल करायचं असेल तर डायरेक्टली कॉल करता येईल. पण कोणत्याही क्लासचे जे मेंबर फंक्शन असतात किंवा जे पब्लिक मेंबर असतील ओके ते जर तुम्हाला त्या क्लासच्या व्यतिरिक्त इतर फंक्शनमध्ये समजा आता मेन फंक्शनमध्ये जर तुम्हाला गेट डेटा फंक्शन जर कॉल करायचं आहे किंवा पुट डेटा फंक्शन जर कॉल करायचं असेल तर ते डायरेक्टली जर मी कॉल केलं जसं नॉर्मल फंक्शन आपण कॉल करतो तर असं कॉल नाही करता येणार. ते कसं कॉल करता येईल तर ज्या क्लासचं आहे त्या क्लासच्या ऑब्जेक्टसाठी तुम्हाला कॉल करता येईल. म्हणजे कसं कॉल करावं लागेल तुम्हाला तर एक्स ऑब्जेक्टसाठी जर तुम्ही कॉल करायचं झालं तर एक्स डॉट गेट डेटा असं लिहावं लागेल तुम्हाला. म्हणजे इथे डॉट ऑपरेटर तुम्हाला यूज करावं लागेल टू ॲक्सेस द मेंबर फंक्शन. ओके, आणि एक्स डॉट गेट डेटा जर म्हटलं तर दॅट मीन्स गेट डेटा हे ऑपरेशन एक्स ऑब्जेक्टवरती केलं जाईल. ओके, आणि गेट डेटा ऑपरेशनला आपण इनपुट काय देणार तर आयटमचा नंबर समजा 11 आणि 25.50 ह्याप्रमाणे जर मी इन्फॉर्मेशन इनपुट दिली तर एक्स डॉट गेट डेटा जर म्हटलं आणि 11.25.50 जर मी इनपुट दिलं त्याचा अर्थ हे जे गेट डेटा फंक्शन आहे हे गेट डेटा फंक्शन काय करेल ह्या ज्या आयटमची इन्फॉर्मेशन आहे ह्या आयटमची इन्फॉर्मेशन आहे एक्स ऑब्जेक्टमध्ये स्टोअर करेल आणि ते एक्स ऑब्जेक्टमध्ये म्हणजे कुठे तर एक्सच्या नंबरमध्ये आणि एक्सच्या प्राईजमध्ये. ते कसं स्टोअर होईल तर ते आपण डिफाईन केल्यानंतर आपल्याला कळेल आफ्टर डिफाईनिंग द गेट डेटा फंक्शन. पण इथे एवढं फक्त लक्षात घ्या की एखादा क्लास डिफाईन केल्यानंतर त्या क्लासचे ऑब्जेक्ट कसे क्रिएट करायचे, क्रिएटिंग ऑब्जेक्ट्स
This is we are learning creating objects. So say how to create the objects in a program, in a C++ language program. C++ language program मध्ये तुम्ही ऑब्जेक्ट कसे क्रिएट करणार. ओके, ऑब्जेक्ट कशाला म्हणतात, क्लास व्हेरिएबल्स आर कॉल्ड एज अ ऑब्जेक्ट. अँड हाऊ टू क्रिएट अ ऑब्जेक्ट, कोणत्याही क्लासचा ऑब्जेक्ट कसा क्रिएट करणार, तर त्या आयटम क्लासचे जे व्हेरिएबल्स आहेत त्या व्हेरिएबल्सला तुम्ही ऑब्जेक्ट असं म्हणणार. अँड आफ्टर क्रिएटिंग द ऑब्जेक्ट ऑफ एनी ऑफ द क्लास, तर युझिंग दॅट ऑब्जेक्ट यू कॅन ॲक्सेस द मेंबर्स ऑफ दॅट क्लास. ॲक्सेसिंग मेंबर्स ऑफ अ क्लास. तर कोणताही जो क्लास आहे त्या क्लासचा ऑब्जेक्ट यूज करून तो ऑब्जेक्ट यूज करून जर तुम्हाला त्या क्लासमधले मेंबर जर ॲक्सेस करायचे असतील, तर स्ट्रक्चर व्हेरिएबल यूज करून आपण स्ट्रक्चरमधले मेंबर ॲक्सेस करतो, पण ते पब्लिक असतात, कुठे पण ॲक्सेसिबल असतात. ओके, पण जेव्हा तुम्ही क्लासचा व्हेरिएबल म्हणजे ऑब्जेक्ट जो असेल त्या ऑब्जेक्टसाठी जर क्लासमधले मेंबर ॲक्सेस करायचे असतील, तर कोणते मेंबर ॲक्सेस करू शकता तुम्ही आउटसाइड द क्लास, तर फक्त पब्लिक मेंबर्स. प्रायव्हेट मेंबर आर नॉट ॲक्सेसिबल बिकॉज दे आर हायडेड. ओके, आणि पब्लिक मेंबर पण जर ॲक्सेस करायचे असतील तर कशा ॲक्सेस करणार, तर ऑब्जेक्टचं नाव, डॉट ऑपरेटर आणि मेंबरचं नाव, म्हणजे एक्स डॉट ऑपरेटर गेट डेटा, आणि त्याला जे काही इनपुट असेल ते इनपुट पास करणार. एक्स डॉट ऑपरेटर पुट डेटा, एक्स डॉट ऑपरेटर पुट डेटा. पुट डेटाला आर्ग्युमेंट 0 आहे तर 0 आर्ग्युमेंट, म्हणजे एक्स डॉट पुट डेटा ह्याप्रमाणे तुम्ही स्टेटमेंट देणार. जर नंबर आणि प्राईस पण जर पब्लिक असते तर आपण इथे डायरेक्टली एक्स डॉट नंबर आणि एक्स डॉट प्राईस पण आपण ॲक्सेस करू शकलो असतो, पब्लिक असते तर. पण ते प्रायव्हेट आहे त्यामुळे ॲक्सेस करता येणार नाही. तसे दिस इज हाऊ टू ॲक्सेसिंग द मेंबर्स ऑफ अ क्लास. म्हणजे क्लासचे मेंबर ॲक्सेस कसे करणार तुम्ही आउटसाइड द क्लास, तर त्या क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करणार आणि युझिंग दॅट ऑब्जेक्ट तुम्ही ॲक्सेस करणार. युझिंग ऑब्जेक्ट अँड डॉट ऑर्डर तुम्ही ॲक्सेस करणार. मात्र युझिंग ऑब्जेक्ट अँड डॉट ऑर्डर आउटसाइड द क्लास कोणते मेंबर ॲक्सेस करू शकतो, तर ओनली पब्लिक मेंबर्स आर ॲक्सेसिबल, प्रायव्हेट मेंबर आर नॉट ॲक्सेसिबल. ओके, आणि जर तुम्हाला क्लासच्या क्लासमध्ये ॲक्सेस करायचे असतील कोणते मेंबर, तर डायरेक्टली ॲक्सेस करू शकतात, ऑब्जेक्ट क्रिएट करण्याची गरज नाही. तर दिस इज हाऊ टू क्रिएट द मेंबर्स. इथे जर तुम्ही, मी जसं सांगितलं, हे जर का पब्लिक असते इथे मेंबर, हे पण जर पब्लिक लिहिले असते तुम्ही, तर मग मला ह्याप्रमाणे स्टेटमेंट इथे लिहिता आले असते. मीन्स आय कॅन राईट एक्स डॉट नंबर असाइन 11, एक्स डॉट प्राईज असाइन 25.50. दिस विल वर्क इन दॅट केस जर पब्लिक असते तर. पण जर प्रायव्हेट घेतले आपण तर मात्र इट विल नॉट वर्क. ओके, दिस यू हॅव टू कीप इन माइंड. तसे बघा, हाऊ टू क्रिएट द ऑब्जेक्ट्स ऑफ अ क्लास, म्हणजे क्लास प्रकारचे जे व्हेरिएबल असतील ते व्हेरिएबल कसे क्रिएट करणार, त्या व्हेरिएबलला रन टाईम एंट्रीज किंवा इन्स्टन्स असं पण म्हटलं जातं. ओके, आणि ॲक्सेसिंग द क्लास मेंबर्स, क्लासचे जे मेंबर असतील ते ॲक्सेस कसे करणार, तसे ऑब्जेक्ट नेम, डॉट ऑर्डर आणि मेंबर नेम. आणि कोणते मेंबर ॲक्सेस करू शकतात, ओनली पब्लिक मेंबर, प्रायव्हेट आर नॉट ॲक्सेसिबल. तर दिस थिंग्स यू हॅव टू कीप इन माइंड रिगार्डिंग creating the object and accessing the members of a class using object and dot operator. Okay, we'll continue tomorrow.